नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश तावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। काल तुम्हाला माहितीच असेल की कालच्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की कोल्हापूर जिल्ह्याचा जो काही बॅट्समन पोस्टचा जो काही पेपर होता त्याचं विश्लेषण आपण मागच्या सेशनमध्ये केलेलं आहे आणि आज आपण बघणार आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा पण बॅट्समन पोस्टसाठी जो पेपर होता तो काल झालेला आहे। त्या कोल्हापूर जिल्ह्याचा ज्या दिवशी झाला त्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचा पण झालेला आहे। मग आपण आज बघणार आणि आजच्या सेशनमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याचा बॅट्समन पोस्टसाठी जो पेपर झाला होता त्या पेपरचं गणित आणि बुद्धिमत्ता विषयावरची जे क्वेश्चन्स विचारले गेले होते त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। जर एक समरी सांगायची झाली तुम्हाला तर जो कोल्हापूर जिल्ह्याचा जो काही पेपर होता ज्याचे गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे जे क्वेश्चन्स होते आणि आजचे जे काही आपले क्वेश्चन्स होणार आहेत ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये पण जर बघितलं तर तुम्हाला जमीन आसमानाचा फरक आहे। क्वेश्चन्सच्या लेवलमध्ये म्हणतोय मी, तुम्हाला क्वेश्चन सेम जरी असला तरी आजचे जे काही रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही पेपर आहे तो तुम्हाला थोडासा मॉडरेट लेवलचा बघायला मिळेल। जसं की कोल्हापूर जिल्ह्याचा आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की तो एकदम इझी म्हणण्यापेक्षा खूपच इझी लेवलचा क्वेश्चन होता। तर तो पेपर जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज तो एकदा पुन्हा तुम्ही बघून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की लेवल कोणत्या पद्धतीचं विचारली जात आहे। त्याच्यामुळे आजचा जो काही पेपर होणार आहे तो आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जो काही बॅट्समन पोस्ट सेम आहे तरी पण जिल्हा बदलल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला लेवल थोडीफार तुमच्या खालीवर होण्याची शक्यता आहे। आणि आजचा जो काय आपला पेपर आहे तो मॉडरेट लेवलचा पेपर आहे, ज्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे जवळजवळ 30 क्वेश्चन्स बघायला मिळतील। 100 मार्क्सच्या पेपरमध्ये तुम्हाला जवळजवळ 30 क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत, जे की तुम्हाला मॉडरेट लेवलचे आहेत, इझी नाही आहेत, इझी क्वेश्चन्स नाहीत, जे की मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील। आणि त्याच पद्धतीनं आता इथून पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला SRPF ची एक्झाम पण चालू होणार आहे। त्याच्यामुळे आपली जी काही PYQ सिरीज होती त्याच्यामध्ये आपण पुणे गट क्रमांक पुण्याचे जे काही SRPF चे जे काही क्वेश्चन पेपर होते त्याचा ॲनालिसिस पण आपण त्याच सेशन मागच्या सेशन्समध्ये घेतलेला आहे। तर ते जे काही सेशन तुम्ही जर बघितले नसतील गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे, जसं की पुण्याचे गट क्रमांक 1 गट क्रमांक 2 ह्या पद्धतीचे जे काही सगळे SRPF चे जे काही क्वेश्चन पेपर होते मागचे PYQ सिरीजमधले ते तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इथून आजचा ह्या रेटेस्ट होणारा जो काही SRPF चा पेपर असेल तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या लेवल मॅच करावी लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इझी लेवल तर 100% नसणार आहे, तुम्हाला एकतर मॉडरेट लेवल असणार आहे, मॉडरेट लेवलचे सगळे क्वेश्चन्स असतील आणि ज्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा वाटा बघायला मिळाला तर तो जास्तीत जास्त असणार आहे। 40 ते 45 मार्क्स SRPF च्या एक्झामसाठी मग आपण डिस्कस करतोय की तुम्हाला तिथे 40 ते 45 क्वेश्चन्स गणित आणि बुद्धिमत्तेचे विषय 100% बघायला मिळतील आणि त्याची लेवल ही मॉडरेट असणार आहे। जर तुम्ही पुणेचा गट क्रमांक 2चा पेपर जर बघितला नसेल आपल्या PYQ सिरीजमध्ये तर तो बघून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स पडलेले होते गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे, जे की मॉडरेट लेवलच्या थोडे वर, मॉडरेटपेक्षा थोडेसे हार्डमध्ये लेवलचे असे क्वेश्चन्स होते। त्याच्यामध्ये तुम्हाला गणित इझी नव्हतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेप जास्त मॉडरेट लेवलच्या पण थोडेसे वरच्या लेवलचे म्हणले तरी काय म्हणायला काही हरकत नाही। आणि त्याच पद्धतीचे सगळे क्वेश्चन्स आपण महासंग्राम टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे जी काय आपली महासंग्राम टेस्ट सिरीज अतिसंभाव्यता क्वेश्चन पेपर सिरीज टेस्ट पण आपली चालू आहे, ती पण बघितली नसेल तर ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या, ज्यामध्ये आपण काय केले ह्या सगळ्याचे इझी लेवल असेल आणि हार्ड लेवल तर त्यांचा एक मध्य काढून किंवा सगळ्या क्वेश्चन्सचं एक मध्य काढून आपण ती टेस्ट डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज भेटतील ज्याची प्राइस 99 रुपये आहे। म्हणजे 99 रुपयामध्ये तुम्हाला टोटल 10 टेस्ट सिरीज मिळतील आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेला जो काही आपला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती त्या संदर्भात घेऊ शकता। तर आजचा जो काय आपण पेपर चालू करणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचा त्यामधला सेशनला चालू करा। प्रश्न पहिला रत्नागिरी जिल्ह्याचा बॅट्समन पोस्टचा जो काही पेपर होता त्यामधले गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न, त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे। सरळ पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पर्याय दिलेत 43/14 हा पहिला ऑप्शन आहे। नंबर 2 28/9, नंबर 3 40/13 आणि नंबर 4 चौथा दिलेला आहे 19/5। 19/5 हा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे। सॉरी इथं 5 नाही, इथं 6 करा, 19/6।
त्यामध्ये आता अपूर्णांक मोठा कोणता काढण्यासाठी आपण काय करतो, तो जो काय अपूर्णांक आहे त्याला दशांश चिन्हामध्ये लिहितो आणि दशांश चिन्हामध्ये संख्यामध्ये किंवा त्याचं भाग घालवल्यानंतर जी संख्या मोठी असणार आहे तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतोय. मग आता भाग घालव्या सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, पहिली संख्या काढूया. 14 त्रिक 42, पहिली संख्याच काढूया. 9 त्रिक 27 आणि 13 त्रिक 39 आणि इथं किती 6 त्रिक 18. म्हणजे काय, प्रत्येक अपूर्णांकाची पहिली संख्या 3 3 आली, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जावं लागणार आहे, पुढची संख्या पण काढावी लागेल. मला 14 त्रिक 42, 1 उरला, 1 म्हणल्यानंतर किती झाले त्याचे 100 झाले आणि 100 झाले म्हणल्यानंतर 14 14 सत्ते 98, 14 सत्ते 98, 3 आणि इथं 9 त्रिक 27, 1 उरला, 10 झाले, 9 1 9, 3.1 येईल. इथं 13 त्रिक 39, किती 1 उरला, 10 झाले, 10 घेऊन चालेल का नाही, 100 घ्यावं लागेल आणि 13 साठी 91, 3.7. मग इथे किती होणार आहे, 6 त्रिक 18, 1 उरला, 6 1 6, 3.1. मग आता परत 2 2 भेटले, 3.7 आणि इथं पण 3.7, त्याच्यामुळे अजून एक पुढची संख्या तुम्हाला काढावी लागेल. आता इथे किती होता, 14 सत्ते 98, 100 होतं, 14 सत्ते 98 म्हणजे किती 2 उरले, 20 झाले आणि परत 14 1 14. आता इथं बघूया, 13 त्रिक 39, 100, 13 सत्ते 91 काढलेला आपण, तर 90 उरले, 9 उरले झाले 90 आणि 13 संघ 78, 13 साठी 91 जास्त होते, 13 संघ 78 म्हणजे ह्याचं किती आलं 3.76 आणि ह्याचं किती आलं तर 3.71. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला असणार आहे, ते 40/13. सगळ्यात मोठा कुठला असेल, 40/13 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक येईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, सरळ रूप द्या. 1/48 गुणिले 100 अधिक 1/52 गुणिले 100 वजा 1/52 गुणिले 48. ठीक आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आता आपण इथं गुणाकार करत न बसता आधी काय करूया, इथं 48 अशी संख्या शोधा ज्या संख्यांना एका संख्येनं सगळीकडे भाग जाणार आहे. म्हणजे 48 100 48. आता ह्या सगळ्यांना 4 न भाग जातोय, तो भाग घालवून घेऊया आधी. 4 1 4, 4 2 8, परत 4 2 8 आणि 4 पंचे 20 आणि इथं परत कितीने जातोय, 4 1 4, 4 2 8. ठीक आहे, इथं सगळ्यांना भाग घालवला, 4 4 न भाग घालवला. आता अजून बघितलं तर पुन्हा एकदा 4 4 न भाग जातोय. इथं प्रत्येक ठिकाणी इथं पण जातोय, 4 2 8, 4 पंचे 20, इथं पण जातोय, 4 1 4, 1 उरला, 4 त्रिकम 12, इथं पण 4 1 4, 1 उरला, 4 त्रिकम 12 म्हणजे 12 गुणिले 25, 13 गुणिले 25 आणि 13 गुणिले 12. आता अशी कुठली संख्या, आता परत कुठल्या संख्येला इथं भाग जात नाही, इथं कुठल्या संख्येनं भाग जात नाहीये, त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, आहे त्या संख्येला 25 दुनी 50, 25 1 25, 250 आणि वरचे 50 300 अधिक 1/25 त्रिक 75, 7, 25 1 25 आणि 7 32 वजा 13 गुणिले 12, 13चा वर्ग 144 अधिक 12 156. ठीक आहे, इथपर्यंत आलं. मग आता आधी काय केलं आपण, हे डायरेक्टली गुणाकार करत बसायचा नाही, कारण का भाग जातोय, भाग घालवून आपण इथपर्यंत आलो. आता इथून काय छेद समान करावं लागेल तिरकस गुणाकारानं. 325 1 325 अधिक 300 1 300 छेद 300 गुणिले 325, वरचे 2 शून्य येतील आणि 3 न गुण्या 3 5 15, ह्याच्याला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 त्रिक 9, 97,500 वजा 1/156. वर किती येणार आहे, 325 अधिक 300 625 छेद 97,500 वजा 1/156. आता ह्या दोन संख्या जर बघितल्या छेदातल्या, तर 156ला जर आता कितीने गुणल्यानंतर 975 येते का बघायचं आधी. 156ला कितीने गुणल्यानंतर 975 येते का, किंवा भाग जातोय का ते चेक करूया आपण. अंशात 725 आहे, एक रिस्क घेऊया, 725 ने 156ला गुण्या, किंवा आपण भाग घालूया त्यापेक्षा 97,500 छेद 156. आता जर नीट बघितलं तर इथं किती 11 भाग जाणार आहे. 6 आणि 1 11 भाग जाईल का, नाही जाणार, कारण मधली बेरीज येते का, 11 चेक करूया, बेरीज येत नाही, 11 जाणार आहे का नाही. त्याच्यामुळे आता कितीने घालूया, मग आपण डायरेक्टली 156 जर घालवला, डायरेक्टली 156 किंवा सिम्पली आपण गुणाकार जर केला
भाग घालवणं जरा अवघड पडते, त्यामुळे आपण काय करूया, गुणाकार करूया. कोणाकोणाचा 625 गुणिले 156, 625 गुणिले 156 गुणाकार करूया. 6×5 = 30, हातच्याले 3, 6×2 = 12 आणि 3 = 15, हातच्याला 1, 636 आणि 1 = 37, परत 5×5 = 25, हातच्याले 2, 5×2 = 10 आणि 2 = 12, हातच्याला 1, 5, 6 × 5 = 30 आणि 1 = 31, परत 2 फुले येणार आहेत आणि परत 5, 2, 7, 5, 0, 5 आणि 5 = 10, परत 7 आणि 2 = 9 आणि 1 = 10 आणि 5 = 15, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 आणि 6 आणि 3 9 आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला 125 156ला जर 625 न गुणलं तर 97500 येते. त्याच्यामुळे छेद समान करत असताना काय करावं लागणार आहे, मला 97500च लिहावं लागेल. आणि इथं 97500, त्याच्यामुळे अंशामध्ये 625च राहील वजा. आता इथे 156 करायचं आहे, सॉरी 156 आहे पण करायचं किती, 97500. मग किती ना 625 न गुणावं लागेल, पण गुणतो आपण कुठं, अंशात. गुणतो कुठं, अंशात. मग 625 वजा 625 किती येते, 0. आणि मग अंशात 0 आला, मग 0/97500 उत्तर येणार आहे. मग आपल्याला माहित आहे जर अंशात 0 आला तर ह्याचं उत्तर किती, 0च असतं. उत्तर किती, 0च असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं हा जो काही सरळ रूप द्या होतं त्याचं उत्तर किती, आपलं 0च येणार आहे. उत्तर किती येईल, 0 उत्तर येणार आहे. कारण आपण कुठल्याही संख्येला 0 ना, म्हणजेच काय त्याचं थोडक्यात इन्फिनिटी उत्तर येतं, पण आपल्याला ऑप्शन 0 आहे, त्याच्यामुळे उत्तर काय असेल, आपलं 0 असणार आहे. नेक्स्ट पुढच्या एक्झाम्पलला जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, एका द्रावणामध्ये अ मिश्रण व ब मिश्रण आहे अशा 2 मिश्रणांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे. 4:3 आहे. हे कुठले, अ प्रकारचं मिश्रण आणि हे ब प्रकारचं मिश्रण आहे. मिश्रणामध्ये ब मिश्रण 3 लिटर अधिक वाढवल्याने नवीन प्रमाण 4:5 होते. 4:5 नवीन प्रमाण होते, पण कधी, ब मिश्रण वाढवल्यानंतर. ब मिश्रण आणि ब मिश्रण किती वाढवतोय आपण, 3 लिटर. 3 लिटर अधिक वाढवले तर आपल्याला विचारले अ मिश्रण किती होते, म्हणजे सुरुवातीला अ मिश्रण किती होते ते काढायचं आहे. मग आपण असल्या प्रकारचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, गुणोत्तराने सोडवतो. ह्याच्यामध्ये एक्स कधी आणत नाही. आपल्या सगळ्या मागच्या सेशन्समध्ये जिथे जिथे आपण गणित एक्झाम्पल सोडवलेत, मग ते PYQ सिरीजमधले असतील किंवा आपल्या महासंग्रामती सिरीजमधले असतील, तर त्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल्स आपण काय गुणोत्तरानं सोडवलेत अशा प्रकारची. मग आपल्याला माहित आहे फक्त ब मिश्रण ॲड केले, ब मिश्रण ॲड केले, त्याच्यामुळे अ मिश्रण सेम राहायला पाहिजे. मग मी आपण काय करणार, जे गुणोत्तर दिले तेवढंच आहे इनिशियली मानायचं. म्हणजेच काय, सुरुवातीला अ मिश्रण 4 लिटर आणि ब मिश्रण 3 लिटर आणि 3 लिटर ॲड केल्यामुळं ते मिश्रण झालं किती, 5. मग अ मिश्रण आपण काय ॲड केलं का, काहीही ॲड केलं नाही. अ मिश्रण सेमच राहायला पाहिजे. सेम आहे का, आहे. इथं पण 4 लिटर आहे, इथं पण 4 लिटर आहे. त्याच्यामुळे पुढं काय करायची गरज नाही. गुणोत्तरामध्ये किती वाढ झाल्या ब मिश्रणात, 2ची. 3 आणि 2 5. आणि तीच गुणोत्तरातली वाढ मला ॲक्च्युअलमध्ये किती दिल्या, 3 लिटर. किती दिल्या, 3 लिटर. मग एका युनिटची व्हॅल्यू आपण काढत असतो. एका युनिटची किती येणार आहे, 3/2 म्हणजेच 1.5. 1.5 लिटर. मग आपल्याला विचारलं काय, अ चे मिश्रण, सुरुवातीला अ चे मिश्रण किती होते, सुरुवातीला किती होतं, 4 युनिट. मग एका युनिटची जर 1.5 लिटर असेल तर 4 युनिटची किती असणार आहे, 4 गुणिले 1.5 आणि 15×4 60. पण एक घर सोडून दशमचिन्ह घ्यायचं आहे आणि एक 0 असेल तर काय राहत नाही, म्हणजे किती असणार आहे, 6 लिटर. सुरुवातीला माझ्याकडं अ हे मिश्रण किती असणार आहे, 6 लिटर असेल. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे, 6 लिटर उत्तर असेल. कारण का तर ह्याच्यामध्ये आपण सगळे एक्झाम्पल अशा पद्धतीनं सोडवले आहेत. त्याच्यामुळे पद्धती एक्झाम्पल सोडवणं तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून आपण जे करतो किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्याचा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जे करतोय त्या सगळ्यांना, तुमच्या मित्रांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. जर त्यांचे एकूण डोके 48, डोक्यांची संख्या किती आहे, 48, डोके किती आहेत, 48 आणि पाय 140, पायांची संख्या किती आहे, 140, तर कोंबड्यांची संख्या किती.
आपण विचारले कोंबड्यांची संख्या किती असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे सगळे एक्झाम्पल्स, इव्हन मागचा कोल्हापूर जिल्ह्याचा जो काही बॅट्समनचा जो काही पेपर होता तो पण त्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले गेलेले होते. तर असले एक्झाम्पल्स नेहमी आपण ऑप्शनवर सोडवतो, एक्स आणि वाय फॅक्टर आणत नाहीत. ऑप्शन घेऊया काय काय 22, 36, 32, 26. 22, 36, 32, 26 अशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन दिलेत. आणि ऑप्शन कशाचे तर हे कोंबड्यांचे ऑप्शन आहेत, कारण प्रश्न आपल्याला तोच विचारलाय कोंबड्यांची संख्या किती, म्हणजे हे ऑप्शन कोंबड्यांचेच असणार आहेत. आणि एकूण डोकी याचा अर्थ काय असतोय रे, एकूण डोकी किती म्हणजेच काय, याचा अर्थ आहे एकूण प्राणी. कारण का प्रत्येक प्राण्याला एकच डोकं असणार आहे, असं कधी होणार नाही एका प्राण्याला किंवा एका कोंबडीला 2 डोकी असणार आहेत, असं कधी होत नाही. त्याच्यामुळे काय डोक्यांची संख्या 48 म्हणजेच काय एकूण प्राण्यांची संख्या 48 घ्यायची असते. म्हणजे जर कोंबड्या त्यातल्या 22 असतील तर गाय किती येणार आहेत ते आधी काढायचं आपण. जर कोंबड्या 22 असतील तर गाय किती असतील 48 वजा 22 आणि 48 वजा 22 किती ते 26. आणि कोंबड्या 36 असतील तर गाय किती येणार आहे त्या 12, 32 असतील तर 16 आणि 26 असतील तर 48 वजा 26 22 किती येणार आहेत 22. आणि आता क्रॉस चेक काय करायचं आपण, पायांची संख्या काढायची. पायांची संख्या काढायची ती किती आली पाहिजे 140 आली पाहिजे. आणि जो ऑप्शन हे मॅच करेल ते आपलं उत्तर असणार आहे. मग आता पायांची संख्या काढा. कोंबड्या जर 22 असतील पाय किती असणार आहेत, कोंबडीला पाय 2 असतात, 22 दुनी 44. आणि गाय जर 26 असतील पायांची संख्या किती असणार आहे 26 गुणिले 4, कारण गायला पाय 4, 4 दुनी 8 80 आणि 6 चौक 24 104. आणि दोघांची बेरीज केली तर किती होते 148. 148 पण पाहिजे किती आपल्याला 140. त्याच्यामुळे हा ऑप्शन आहे का नाही, तो ऑप्शन काढून टाका. दुसरा चेक करूया. 36 दुनी 72 आणि 12 चौक 48. मग 8 आणि 2 10, 4 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, 120 येते. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन नाही. ऑप्शन नंबर 3 बघूया. 32 दुनी 64 आणि 16 चौक 64, 4 आणि 4 8 आणि 6 आणि 6 12, 128 आली. त्याच्यामुळे हा पण नाही, हाच असेल. चेक करूया. 26 दुनी कोंबडीला पाय 2, 26 दुनी 52 आणि 22 चौक किती होणार आहेत 88, 22 चौक 88. 8 आणि 2 10, हातच्याला 1, 8 आणि 5 13 आणि 1 14 आली. 140 पायांची संख्या आली, तेवढीच पाहिजे. त्याच्यामुळे माझा ऑप्शन काय असेल हा असणार आहे, ज्याच्यामध्ये कोंबड्यांची संख्या किती पाहिजे मला 26 पाहिजे. कोंबड्यांची संख्या 26 पाहिजे आणि गायांची संख्या मग किती येणार आहे 22 एवढी असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. 12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद काढा. 12 आणि 30 चं तृतीय प्रमाणपद काढायचं आहे. तृतीय प्रमाणाचं आपल्याला सूत्र माहिती आहे काय असते ते, A छेद B बरोबर B छेद C. ज्याच्यामध्ये A म्हणजे आपल्याला पहिलं प्रमाण आहे, B म्हणजे दुसरं आहे. किमती टाक्या. A म्हणजे 12, B म्हणजे 30 बरोबर 30 छेद C. C ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग आता काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करूया. 12 गुणिले C बरोबर 30 गुणिले 30, 30 गुणिले 30. मग आता C म्हणजे तिसरं पद काय असेल 30 गुणिले 30 छेद 12. मग किती 3 भाग जातोय, 3 चौक 12 आणि 3 एके 3. आता परत किती 2 न, बे दोन्ही 4, बे पंचे 10 आणि बे न इथं 15 आणि C बरोबर काय असेल 15 पाची 75. C बरोबर काय येणार आहे 15 पाची 75. आणि 75 म्हणजेच काय तर त्याचं तृतीय पद असेल. किती असणार आहे ते 75, हे तुमचं तृतीय पद असणार आहे. सूत्र महत्वाचं आहे, हे तृतीय पदाचं सूत्र असतं A छेद B बरोबर B छेद C. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पलला जाऊया. एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात. म्हणजे 8 आंबे किती रुपयामध्ये आणले त्याने 20 रुपयामध्ये. मग आपल्याला विचारले 1.5 डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये लागतील. 1.5 डझन आंबे देण्यासाठी त्याला किती रुपये लागणार आहेत. मग ह्याच्यावरून काय काढूया आधी आपण एका आंब्याची प्राइस काढूया. एका आंब्याची किती रुपये द्यावे लागतील. मग 8 आंब्यांना 20 रुपये, मग एकासाठी काय करावं लागेल एकूण रुपये छेद 8. एकूण रुपये छेद 8 भाग घालूया. कितीने जाईल 8 दुनी 16, 4 उरले दशांश चिन्ह आणि 8 पंचे 40. म्हणजे काय एका आंब्याची किती रुपये किंमत आली 2.5 रुपये. एका आंब्याची किती रुपये आली 2.5 रुपये. मग आता किती आंबे 1.5 डझन. मग 1.5 डझन म्हणजे किती 18 आंबे. मग 18 गुणिले 2.5 करावं लागेल. 18 गुणिले 2.5, 18 पंचे 90
हातच्याले 9, 18 दोन्ही 36 आणि 9 45. आणि एक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि दशांश चिन्हाच्या पुढे शून्य म्हटल्यानंतर त्याला काय व्हॅल्यू नसते. म्हणजे काय तर 1.5 डझन जर मला आंबे घ्यायचे असतील तर किती रुपये द्यावे लागतील मला 45 रुपये द्यावे लागणार आहेत. टोटल किती द्यावे लागतील 45 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल 0.4 अधिक 1/0.4 सरळ बरोबर किती आपल्याला फक्त विचारले. मग काय करावं लागेल आपल्याला तिरकस गुणाकार अपूर्णांकांचे सेम करतो छेद समान करतो त्या पद्धतीनं 0.4 गुणिले 0.4 म्हणजे 4 चौक 16 पण 2 घरं दशांश सोडून द्यावे लागणार आहेत. का कारण इथं पण एक दशांश चिन्ह आहे इथं पण एक दशांश चिन्ह आहे. मग गुणाकार केल्यानंतर 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे 0.16 अधिक 1 छेदाचा गुणाकार 0.4 मग 0.16 अधिक 1 छेद 0.4. आता छेदातलं इथला एक शून्य घालवायला पाहिजे. म्हणजे काय वर आणि खाली कितीनं गुणलं पाहिजे आपल्याला गुणिले 10 गुण्या 10 अंशाला आणि छेदाला 10 गुण्या 10 ह्याला गुणलं तर 1 पॉईंट काय होईल 11.6 होईल. एक जर शून्यानं वर सोडलं तर हे दशांश चिन्ह पुढं सरकणार आहे पुढच्या घरात सरकेल आणि छेदाचा काय 4 होईल छेद 4 कारण ह्या एका शून्याला इथलं दशांश चिन्ह निघून जाईल. मग राहिलं काय 11.6 छेद 4 भाग घालूया 4 दोन्ही 8 दशांश चिन्ह 8 म्हणल्यानंतर किती होणार आहेत 3 आणि 36 टोटल झाले किती 36 आणि 4 9 36 म्हणजे उत्तर काय असणार आहे माझं 2.9. उत्तर किती असेल 2.9 हे उत्तर असणार आहे. त्या कुठे ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 12 15 18 24 आणि x 12 15 18 24 आणि x यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 20. सरासरी बरोबर किती आहे 20 असेल तर आपल्याला विचारलंय x ची किंमत किती. म्हणजे आता काय करावं लागणार आहे एकूण संख्या ची बेरीज अधिक काढूया सगळ्या संख्यांची कारण त्याच्यामध्ये x ची पण किंमत असणार आहे. टोटल संख्या झाली किती 2 आणि 3 5 2 आणि 3 5 टोटल संख्या 5 सरासरी 20. मग बेरीज किती असणार आहे रे बेरीज करण्यासाठी आपण काय करतो सरासरी 20 गुणिले एकूण संख्या आणि 20 5 100 म्हणजे ह्या 5 संख्यांची बेरीज किती आली 100 आली. मग आता आपल्याला विचारलंय काय फक्त x. मग त्याच्यासाठी काय करायचं बाकीच्या ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज करून ती 100तनं वजा करायची. मग काय काय होणार आहे 15 12 18 आणि 24 यांची बेरीज किती येणार आहे 8 आणि 2 10 10 आणि 5 15 आणि 4 19 7 आले 1 2 आणि 1 3 4 5 6 बेरीज किती आली 69 आणि ही 69 वजा करा 69ला 1 दिले 30 आणि वरचे 30 टोटल म्हणजे काय x बरोबर माझं किती असणार आहे 31 असेल. x बरोबर 31 असणार आहे. ती संख्या किती असेल 31 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या एक्झाम्पल जागा दिलेले दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसरी संख्यापेक्षा 4 ने लहान आहे. जर पहिली संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 असेल तर त्या संख्या कोणत्या विचारेल आपल्याला. म्हणजे काय दोन संख्यांपैकी ही दुसरी संख्या आता ऑप्शन जर बघितले म्हणजे काय पहिली संख्या जर घेतली तर ती दुसऱ्यापेक्षा 4 ने लहान असायला पाहिजे. ऑप्शन जर बघितले तर सगळेच तसे आहेत. जसं की पहिला ऑप्शन 6 आणि 10 म्हणजे 6 10 पेक्षा लहान आहे आणि दुसऱ्यांदा काय दिले 8 12 8 12 पेक्षा लहान आहे. परत 10 14 10 4 पेक्षा लहान आहे. पण गुणोत्तर दिले 3/5 म्हणजे काय संख्या जर घेतल्या 6 10 सॉरी 8 12 10 14 आणि लास्ट 12 16 ह्या संख्येत मग आपण क्रॉस चेक फक्त काय करायचं आहे गुणोत्तर त्या दोन संख्येचं किती 3/5 यायला पाहिजे. किती 3/5 असा कुठल्या दोन संख्या आहेत ज्यांचं गुणोत्तर 3/5 येते ते चेक करूया. मग आता ह्याचं गुणोत्तर पाहिजे असेल पहिल्याचं 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 आलं म्हणजे काय त्या संख्या कुठल्या असतील 6 आणि 10 असणार. बाकीचं चेक करूया नसणार आहे कुठल्या 2 चौक 8 परत 2 सक्क 12 4 6 हे अजून जाते 2 दुनी 4 2 त्रिक 6 यांचं गुणोत्तर किती आलं 2/6. इथं
बे पंचे 10 बे 7 14 म्हणजे इथं बे सक्क 12 बे 8 16 हे अजून जाते बे त्रिक 6 आणि बे चौक 8 3 4 पण आपल्याला पाहिजे किती 3 5 ते कुठे आहे पहिल्यात आहे फक्त त्यामुळे त्या संख्या काय असतील 6 आणि 10 असणार आहेत 6 आणि 10 असणाऱ्या आहेत ह्याच्यामध्ये आपण कुठलं समीकरण घेऊन बाकीच्या गोष्टी करत बसायचं नाही. आपल्या पद्धती जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल वर्गमुळात 2 चा घातांक x वर्गमुळात 2 चा हे असं आहे कम्प्लिटली आणि ह्या सगळ्याचा घातांक x बरोबर 64 किती हां यस बरोबर 64 वर्गमुळात 2 चा घातांक x बरोबर 64 असेल तर x ची किंमत काय असणार आहे म्हणजेच काय x बरोबर क्वेश्चन मार्क x बरोबर क्वेश्चन मार्क x ची किंमत काढण्यासाठी आता काय केलं पाहिजे आधी आपल्याला हे वर्गमुळात जे 2 आहे ते घातांकामध्ये लिहिलं पाहिजे. तुम्हाला माहित असेल वर्गमुळात जर असेल कुठली पण संख्या आणि ह्याला घातांकात लिहायचं असेल तर ह्याचा अर्थ काय असतो 1/2 किती असतो 1/2 असतो. मग ह्याला जर घातांकामध्ये लिहायचं असेल तर काय होणार आहे x गुणिले 1/2 गुणिले 1/2 बरोबर किती येणार आहे 64. मग x बरोबर काय 2 बरोबर काय असणार आहे x गुणिले 1/2 बरोबर 64 बरोबर 64. मग आता ऑप्शन लक्षात ठेवा इथं x आहे म्हणजेच काय x ची किंमत अशी काय टाकल्यानंतर त्याला छेद 2 करेल आणि ती 2 ची घातांक येणार आहे आणि असा काय 2 चा घातांक 64. मग 2 चा कितवा घातांक 64 असतो रे ते तुम्हाला माहित पाहिजे. 2 चा जर माहित असेल 6वा घातांक किती असणार आहे 64. 2 चा 5वा घातांक 32 6वा घातांक किती 64. म्हणजेच काय इथं मला 6 आला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्याची व्हॅल्यू माझी किती आली पाहिजे 6 आली पाहिजे. मग जेणेकरून मग x किती टाकला पाहिजे रे 12 टाकला पाहिजे कारण 12च्या निम्म किती असते 6. मग x ची व्हॅल्यू किती टाकली पाहिजे 12 टाकली पाहिजे जेणेकरून 12/2 केल्यानंतर किती मिळालं पाहिजे मला 6 मिळाला पाहिजे. कारण का इथं 64 आहे मग 2 चा कितवा घातांक 64 असतोय ते आधी काढला आपण 2 चा 6वा घातांक 64 असतोय. मग त्याच्यामुळे x किती टाकला पाहिजे जेणेकरून छेद 2 केल्यानंतर 6 आलं पाहिजे. त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू मला काही जरी केलं तरी किती टाकली पाहिजे 12 असली पाहिजे म्हणजे x बरोबर किती असणार आहे 12 असेल. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल दिलेले आहेत विधानं दिलेले आहेत आणि विधानावरून अनुमान कुठलं बरोबर असेल ते आपल्याला सांगायचं आहे. नंबर 1 सर्व पाने फुले आहेत. सर्व पाने या जर पाण्यांचा गोल असेल तर सर्व पाने काय आहेत फुलं आहेत. हे पहिलं विधान आपल्याला सांगते. दुसरं विधान काय सांगते सर्व फुले फळे आहेत म्हणजे हे फुले सर्व फुले सगळी फुलं ही जी आहेत ती काय आहेत फळे आहेत फळे आहेत. हे 2 विधान आहेत आणि विधानावरून हे असे डायग्राम तयार होईल. नंबर 1 अनुमान नंबर 1 दिलेला आहे सर्व पाने फळे आहेत. आता पानं कुठे आहेत आतल्या साईडला आहे आणि सगळी पाने फळे आहेत म्हणजे काय पानाचा जो काय गोल आहे तो सगळा सराउंड कोणी केलाय फळ्याने केलंय. त्याच्यामुळे पहिलं विधान आपलं काय बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे. नंबर 2 सर्व फळे फुले आहेत. सर्व फळे फुले आहेत असं आपल्याला सांगितलंय म्हणजे काय बाहेरून आत चाललोय आपण बाहेरून आत चाललोय आणि बाहेरून आत जात असताना तुम्हाला माहित असेल की ही काय होते शक्यता होते. आपण एक्झॅक्टली निश्चितपणे सांगू शकत नाही की सगळीच फुलं असतील आपण सगळे निश्चितपणे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे 2 नंबरची शक्यता जाते. त्याच्यामुळे शक्यता असेल तर ते विधान काय असतं असत्य असतं. काय असतं असत्य असतं. त्याच्यामुळे काय फक्त पहिलंच अचूक असणार आहे. पहिला विधान अनुमान नंबर 1च फक्त अचूक असेल. 1 नंबरचं फक्त अचूक असणार आहे. दुसरं काय असणार आहे ते असत्य असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल एका रांगेत श्याम शेवटून दुसरा आहे म्हणजे रांग असे असेल समोरून असेल तर शेवटून दुसरा म्हणजे शेवटून हा पहिला हा दुसरा आणि हा कोण आहे श्याम आहे. हा कोण असेल श्याम. त्यानंतर राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे म्हणजे श्याम पासून 3 नंतर चौथा कोण आहे राम आहे म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा आणि हा कोण आहे राम. हा कोण आहे राम आहे. महेश हा रामच्या अगोदर 7व्या स्थानावर आहे म्हणजेच कोण रामच्या अगोदर म्हणजे पुढं असणार आहे तो रामच्या अगोदर किती आहे खरं 7व्या स्थानावर आहे म्हणजे इथून 7वं स्थान 1 2 3 4 5 6 7 आणि हा कोण असणार आहे महेश. कोण असेल महेश असणार आहे.
उभा आहे, रांगेमध्ये महेशचे स्थान 9वे आहे. म्हणजे हा महेश कितवं 9वं असणार आहे. 9वं कुठून, जर तुम्ही इकडून 9वं काउंट करायला गेला तर येत नाही, त्याच्यामुळे हा 9वा कुठून, समोरून 9वा असणार आहे. म्हणजे किती, ह्याच्या पुढे 8 विद्यार्थी असतील, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा कुठवा असेल, 9वा. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर रांगेत एकूण विद्यार्थी किती, सगळ्यांची बेरीज करूया. हा 9, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि लास्ट 21. म्हणजे टोटल विद्यार्थी किती असणार आहेत रांगेत, 21 विद्यार्थी असतील. टोटल किती असतील, 21 विद्यार्थी असणार आहेत. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, जर एक वर्षी बुधवार व गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा येतात तर ते पुढील वर्ष कोणते असू शकते, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणजेच काय, 2 वार 53 वेळा आलेत. मग आपल्याला माहित आहे जर लीप वर्ष असेल तर त्याच वेळी 2 वार 53 वेळा येतात. म्हणजेच कुठला, पहिला 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा आणि पुढचा जो 3 जानेवारीचा असतो तो 52 वेळा येतो. त्याच्यामुळे 2 वार 53 वेळा आलेत. म्हणजेच काय, ते 100% लीप वर्ष असणार आहे. मग ऑप्शन मधले असं कुठलं लीप वर्ष आहे ते वर्ष आपलं उत्तर असणार आहे. जसं की पहिला 2015, 2015ला 4 न भाग जातोय का, निश्चितपणे भाग जात नाही, त्याच्यामुळे ते उत्तर नाही. नंबर 2 1998, ह्याला पण 4 न भाग जात नाही. 98 4ची कसोटी काय, शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग गेला पाहिजे. 98ला निश्चितपणे भाग जात नाही. नंबर 3 1996, नंबर 3 काय 1996 आणि 1996ला काय 4 ने भाग जातोय, त्याच्यामुळे हे काय लीप वर्ष आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतोय की ते वर्ष काय हे 1996 असू शकते. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन सी हे उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं बघूया, एका दोरीचे समान 12 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. म्हणजे काय, दोरीचं लॉजिक तुम्हाला माहित असेल. जर समजा आपण दोरीचे 2 तुकडे केले, हा पहिला आणि हा दुसरा, तर त्याचे भाग किती होतात, तर 3 भाग होणार आहेत. जसा की हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजेच काय, दोरीचं लॉजिक आहे कट करण्याचं, जेवढे तुम्ही भाग करशिला त्याच्या अधिक एक काय होतात, त्याचे तुकडे होतात. जसं की आपण 2 तुकडे केलेत, 2 भाग केले त्याचे आणि भाग केल्यानंतर तुकडे किती झालेत, 3 झालेत. त्याच्यामुळे आता प्रश्न काय, 12 भाग करायचे आहेत आपल्याला, 12 भाग करायचे आहेत. त्याच्यामुळे म्हणजेच काय, तर तुकडे करायचे आहेत तर किती ठिकाणी कापावे लागणार आहे. मग ह्याच्या वजा 1 ठिकाणी कापावी लागेल. मग वजा 1 केलं की किती, 11. तर ती जी काही दोरी असेल मला किती ठिकाणी कापायला लागणार आहे, 11 ठिकाणी कापावे लागेल, जेणेकरून त्याचे भाग किती होणार आहेत, 12 भाग होतील. ऑप्शन काय असेल, 11 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती, मातीला हवा, हवेला अग्नी म्हटले तर मासे कुठे राहतात. मासे कुठे, पाण्यात राहतात. पण ह्या सांकेतिक भाषेमध्ये पाण्याला काय म्हटले, त्यांनी पाण्याला काय म्हटले ते आपलं उत्तर असणार आहे. पाण्याला त्यांनी काय म्हटले, माती म्हटले, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल, माती हे उत्तर असणार आहे. कारण का पाण्याला त्यांनी कोड काय दिलाय, माती असं म्हटलंय, त्याच्यामुळे उत्तर आपलं काय असेल, माती हे उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया, 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले तर बाकी 6 उरते. म्हणजेच काय, 38 मध्ये कुठली तरी संख्या मिळवली आणि संख्या मिळवल्यानंतर जे काय उत्तर येणार आहे त्याच संख्येला जर मी त्याच संख्येनं भागलं परत, म्हणजे उत्तराला जे काय माझं उत्तर येईल, उत्तराला जर त्या संख्येनं भागलं तर माझी बाकी किती उरायला पाहिजे, 6 बाकी उरते. आणि अशा प्रकारचे सगळे एक्झाम्पल आपण ऑप्शनवरनं सोडवायची. लक्षात ठेवा, बाकी एक्स वगैरे फॅक्टर आणायचा नाही, कॅल्क्युलेशन आपलं कमी करायचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन पहिला घेऊया, तर ती संख्या कोणती. मग आता ऑप्शन पहिले कुठले आहेत बघा, ऑप्शन 12 18 14 16. ऑप्शन लिहितो सगळे 12 18 14 16. आता पहिल्यांदा काय कंडिशन, ही संख्या ह्याच्यात मिळवल्यानंतर 18 आणि 12 किती होत आहेत, 50 आणि छेद 12 आणि छेद तीच संख्या करायची, म्हणजे हीच संख्या 12 आणि 12 केल्यानंतर बाकी किती 6 उरायला पाहिजे, 12 चोक 48, बाकी 2 उरली, त्याच्यामुळे 12 हे नाही, 12 उत्तर नाही. नंबर 2 18 बघा, 18 आणि 38 किती होत आहेत, 56. 38 आणि 8 46 आणि 10 56 छेद 18, 18 त्रिक 54 म्हणले किती, बाकी 2 उरली, त्याच्यामुळे 18 पण ऑप्शन नाही. बाकी किती 6 उरली पाहिजे, 14 38 आणि 4 42 आणि 10 52 आणि 52 छेद 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक किती होतात 42
आणि 42, 52 वजा 42 बाकी किती उरली 10, पाहिजे किती 6, त्याच्यामुळे 14 पण ऑप्शन नाही. राहिला कुठला 16, हेच उत्तर असेल. कन्फर्म करूया फक्त. 38 आणि 6 44 आणि 10 54 आणि 54/16 आणि 16 त्रिक 48 आणि 54 वजा 48 किती उरते 6 बाकी राहते माझी. बाकी किती 6 राहते आणि उत्तरामध्ये पण सांगितले त्यांनी प्रश्नामध्ये पण बाकी 6च राहिले पाहिजे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल आपलं हे 16 असणार आहे. ती संख्या काय असेल 16 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. सोळा खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? 16 खांबातील अंतर आपल्याला दिले 480. एकूण अंतर किती आहे टोटल 16 खांबातलं 480 मीटर. पण हे खांब किती आहेत 16 खांब किती आहेत 16 खांब आहेत. त्याच्यामुळे आपण एका काढायची झाली, एका खांब म्हणजे परस्परच्या 2 खांबामधलं अंतर जर काढायचं असेल तर 480/16 करून चालत नाही. कारण का 16 टोटल खांब जरी असले तरी त्यांच्यामधलं अंतर, जसं की हे जर समजा आता इथं 3 खांब आहेत, टोटल 3 खांब आहेत, पण अंतर काढताना किती 2च अंतर काढायला लागणार आहे मला. कारण का मोजल्यानंतर हे 2च येते. त्याच्यामुळे जेवढे खांब असतील अंतर काढायचे असेल परस्परामधलं तर वजा 1 खांब घ्यावे लागतात. म्हणजे आता इथं मला खांब किती घ्यावे लागतील 15 खांब घ्यायला लागणार आहेत. मग त्यावेळी मला काय मिळेल परस्परामधलं अंतर मिळणार आहे. मग काय होईल 480/15 भाग घालूया. 15 दुनी 30 म्हणजे 15 त्रिक 45, 3 उरले 15 दुनी 30 म्हणजेच काय सलग त्या 2 खांबामधलं अंतर किती असणार आहे 32 एवढं मीटर असणार आहे. 32 मीटर आलं हे पहिला प्रश्न. पण आपल्याला विचारलंय काय 5व्या व 9व्या खांबातील अंतर. म्हणजे काय हा 5वा 6वा 7वा 8वा आणि हा 9वा. म्हणजे काय हा 5 6 7 8 9 असे खांब असतील. ह्यांच्यामधलं अंतर म्हणजे इथं 1 झाला, इथं हे दुसरं अंतर, इथं तिसरं आणि हे 4थं. म्हणजे काय आणि एका परस्परच्या 2 मधला आपला किती आले 32. मग इथे किती टोटल 4 आहेत. मग फायनल आन्सर काय असेल आपलं 32 गुणिले 4. 4 दुनी 8 आणि 4 त्रिकम 12. म्हणजे काय 5व्या आणि 9व्या खांबामधलं अंतर टोटल अंतर किती असेल माझं 128 मीटर असणार आहे. किती असेल 128 मीटर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पलला जाऊया. एकशे 28 मीटर आहे. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. श्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. म्हणजे काय समजा हे असं त्या बागेचं काय केंद्रस्थान असेल. तिथून तो पूर्वेकडे 14 मीटर चालत गेला. आता पूर्व इथून पूर्व दिशा आपली कुठं इकडं असणार आहे उजवीकडे, इकडं पश्चिम, इकडं उत्तर आणि खाली काय असते दक्षिण. पूर्वेकडे किती 14 मीटर गेला. पूर्वेकडे 14 मीटर. आता हे काय आपण प्रोपोर्शनलच घेतो, एक्झॅक्टली 14 मीटर असं टाकत नाही. पूर्वेकडे 14 मीटर, तिथून उत्तरेकडे 40 मीटर. मग हे जरा कमी करूया, 40 करायचं म्हणजे हे कमी करूया जरा. हे अंतर किती आहे 14 मीटर. आणि तिथून उत्तरेला, उत्तर कुठे आहे वरच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे वरच्या साईडला किती आहे 40. आणि हे 40 तुमचं ह्या 14 पेक्षा मोठंच असलं पाहिजे. कारण का 40 मीटर अंतर जास्त आहे, 14 कमी आहे. त्याच्यामुळे 40 मीटर उत्तरेला गेला. पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर. म्हणजे कुठं आता परत तोंड उत्तरेकडे आहे. मग इकडं उजव्या बाजूला कुठली असेल माझी, इकडं पूर्व असणार आहे. आणि परत इकडं किती गेलाय तो 7 मीटर. परत पूर्वेकडे किती 7 मीटर गेलाय. आणि तिथून गेल्याकडे तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालत गेलाय. किती 20 मीटर. म्हणजे परत दक्षिण म्हणल्यानंतर खाली यावं लागेल त्याला. आणि खाली किती 20 मीटर. 20 मीटर म्हणजे ह्याच्या बरोबर एक्झॅक्टली मिडलला असला पाहिजे तो. आणि हे किती अंतर आहे 20 मीटर अंतर आहे असं आपल्याला दिलंय. तर मूळ स्थानपासून किती दूर आहे. म्हणजे त्याचं मूळ स्थान म्हणजे इथं असणार आहे तो. इथून हे आपल्याला काय काढायचं एवढं अंतर काढायचं. हे अंतर असं काढायचं. म्हणजे असा हा आपल्याला त्रिकोण करावा लागेल. हा काय त्रिकोण करावा लागणार आहे. मग त्रिकोणाच्या बाजू आता हे 20 आहे म्हणल्यानंतर हे किती असणार आहे टोटल, हे पण 20च असेल. हे 14 आहे आणि हे पुढचे 7, हे किती असणार आहे 21. म्हणजे आपल्याला बेरीज करायची झाली तर काय ते पायथागोरसचा प्रमेय वापरायला लागणार आहे. 14 आणि 7 हे टोटल 21 असणार आहे. मग 21चा वर्ग अधिक हे किती आहे 20, 20चा वर्ग. 21चा वर्ग किती 441 अधिक 20चा किती 400. बेरीज केल्यानंतर किती येते 841. वर्गमुळात किती 841 असणार आहे. माझ्या 841चं वर्गमूळ किती येते 29 मीटर. म्हणजे त्याच्या मूळच्या स्थानापासून हे अंतर किती असणार आहे 29 मीटर एवढं अंतर असेल. ऑप्शन किती दिलेलं आहे तुम्हाला
ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन बी ही काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. एका माणसाची ओळख करून देत असताना एक स्त्री म्हणाली, म्हणजे हा माणूस आणि ती समजा ती स्त्री असेल. ही स्त्री ह्या माणसाची ओळख करून देत असताना काय म्हणते, त्याची पत्नी म्हणजे ह्या माणसाची जी काय पत्नी असेल, म्हणजे ह्या माणसाची पत्नी ही माझ्या वडिलांची म्हणजे स्त्रीचे वडील, माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक मुलगी म्हणजे आता एकुलती एक म्हणजे काय, तो ती एकटीच असणार आहे, तिला भाऊ पण नसणार आहे कोण आणि तिला बहीण पण नसेल. मग मला सांगा, ही स्त्री स्वतःबद्दलच सांगायला लागली माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ही पत्नी आहे, आणि ही पत्नी म्हणजेच कोण असेल, ती स्त्री असणार आहे. मग कारण का, ती एकुलती एक मुलगी आहे आणि तिला कोणताही भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही, त्याच्यामुळे काय ती स्त्रीच काय असणार आहे, ती पत्नी असणार आहे. मग प्रश्न काय विचारला आहे, त्या माणसाची त्या स्त्रीचे कोणते नाते असेल, म्हणजे काय हा माणूस हिचा कोण लागणार आहे, कोणाला लागतोय तर मग पती लागणार. उत्तर काय असेल, पती हे आपलं उत्तर असणार आहे. पती हे उत्तर असेल कारण ती स्त्रीच स्वतःबद्दल माहिती सांगत आहे, म्हणजे उत्तर काय असेल, पती उत्तर असणार आहे.